हाय भावांनो बहिणींनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत. झालं का चहा पाणी नाश्ता? काम आवरले का सगळ्याचे? माझं पडलंय बघा काम सगळं. मी आज एकटीच आहे. दीदी गेली शाळा कॉलेजला, आज पेपर आहे तिचा, मग ती गेली कॉलेजला. मग मी सकाळी नाश्ता केला, पोहे केले. दीदीला पोहे नाहीत आवडत, तिला पोहे नाही आवडत म्हणून तिच्यासाठी अंड्याची चटणी आणि चपाती केली. मग ती अंड्याची चटणी चपाती खाऊन गेली बघा कॉलेजला. मग आता कॉलेजवरनं येईन तरी 2-2:30-3 वाजतात तिला येता येता. तिथून येणार, हातपाय तोंड धुणार, कपडे बदलणार, मग जेवणार, मग थोडं झोपणार, मग 4 वाजता निवांत उठते. आज कोणच नाही, मी एकटीच आहे घरात बघा. दिसतंय का? कोणाला बी नाही टी व्ही पशी. देवपूजा झाली, नाश्ता करायच्या आधी देवपूजा करून घेतली. म्हणलं आता वेळोवेळी ब्लॉग बनवून टाकावा. तुम्ही पण वाट बघत असतानाच ताईने कसं काय ब्लॉग नाही टाकला, म्हणलं एक टाकावं. काम पडले अजून तसं धुणं भांडे. काल पाणी नव्हतं, पाण्याचे टँकर मागत होतं, ते पाणी घाण येत होतं. म्हणून शेजारच्या ताईकडून बोरचं पाणी घेतलं. मग बोरचं पाणी घेऊन टाकी भरून घेतली बघा. खालची बी टाकी भरली, वरचं बी भरलं ड्रम. आता का 1-1.5 महिना पाण्याचं काही टेन्शनच नाही. म्हणलं काल कपडे नाही धुतले, आज सगळे कपडे धुवा म्हणून ठेवले होते. मग संध्याकाळी म्हणलं उद्या परत मलाच लोड होईल, सगळं काम एकट्याच करायला लागेल. मग रात्रीच कपडे मी धुतले बघा आणि दीदीनं वाळत टाकले. त्याचा पण पेपर आहे ना, अभ्यास करावा लागतो. अभ्यास लिहून हात दुखतात त्याचे बी. आज एक पेपर आहे आणि परवा दिवशी काय, परवा आता एकच पेपर राहिला अकाउंटचा, परवा दिवशी. मग झाले तिला सुट्ट्याच आहेत. झालं आता आजचं एक आणि परवा दिवशी एक, एवढे 2 पेपर असतात. आज तर काय संपलंच म्हणून समजायचं. बघा देवपूजा केली, दिवा विजून गेला. दिवा लावले होते, तुम्ही माणसानं दिवा कसं काय नाही लावला? दिवा बी लावला होता. हे आजोबा आहे, ते आजी आहे, इकडे आमचे मामा आहेत. त्यांना वरी अडकवायला काय नाही म्हणून इथं ठेवलं बघा. दिसतंय का? लाईट चमकायलाय ना, अंधार पडलाय, आभाळ आलंय. गावाकडं पाऊस झालाय म्हणून बघा, इकडं नाही पाऊस, गरम होतंय मरणाचा. धुणं भांडे करते तोपर्यंत आधी कपडे धुवून घेते वरचे, नंतर ऊन होते, कपडे धुवू वाटत नाहीत उन्हाचं. साबण राहायला गरज हाय वरी थोडं तेवढंच बघा, थोडेच कपडे येतात. दार लावते, उंदीर जातो ना घरात. कपडे धुवून घेते, मग झाडून पुसून नंतर करते. ऊन लागतं वरी, पुन्हा कपडे धुवू वाटत नाहीत. कपडे धुवून घेतलं की मग काय नाही, घरातलं दिवसभर कधी करायचं. आपल्याला दिवस आहे, कुठं जायचं आपल्याला दिवसभर? घरातच हे करायचं ते करायचं. हे बघा कोणाला आमचं पसारा कसं करते. मी ठेवते, ते टाकते खाली. असलं पोरग आहे बघा. हे आमच्या आजीला आणलं होतं खुर्ची, दिसते का? ते आजार होते ना तेव्हा आणलं होतं खुर्ची त्यांना. मग तिकडं गावाकडं ठेवून काय करायचं म्हणून इथं आणून अडकवलंय. कधी बी लागतंय ना, नंतर विकत आणायची गरज नाही कोणाला लागली तर. हाय हीच वापरायची. वर गेले बघा जिन्यात, बाहेर लय ऊन आहे बघा. ऊन दिसलं का? उन्हाचं कपडे धुवायला लागतात, सावली नाही कुठंच.
काय करत उन्हाला धुत बसते. थोडेच आहेत कपडे बी काही जास्त नाहीत. एकदा कपडे धुवून झाले की मग टेन्शन नाही. हे कालचे कपडे बघा एवढे मोठे धुतले होते. कधी तर आपल्यालाच धुवायचे, आपल्यालाच करायचे. काल धुवून टाकले. एक हाताने काढता बी येण्यात कपडे. ऊन चमकायला बघा डोळ्यावर. खूप पसारा पडलं वर. काल पाणी भरलेलं सगळं. आता आज लगेच उडून जाते पाणी सगळं. गरम व्हायला लागलं की 2-3 वेळा कोणी कोणी आंघोळ करतात. गरम होते म्हणून कोणाला तर 2दा-3दा आंघोळ होते, कोणाला तर. बघा एवढे कपडे आहेत. इथं थोडे आहेत. कपडे घडी करून ठेवावे लागते बघा. आता लई कपडे झालेत. किती घडी केलं तर आमचं कोणाला उचकतात सगळे कपडे. त्याच्या हात नाही गप बसत. हे काढते ते काढते, काढून फेकते. कालचे कपडे एवढे धुतलेत. बेडशीट सगळं काल धुवून टाकले बघा. म्हणून आज थोडेच आहेत कपडे. नाहीतर 2 बकेट कपडे असतात. आता इथं सावलीला बसून धुणार आहे पटपट. ऊन लागायला लय मरणाचं. डोकं दुखतं ना नंतर उन्हात बसलं की. त्याच्यामुळे मी उन्हात जात नाही. म्हणून आपलं सावलीत बसून जराशी हाय सावली कपडे धुवायला पुरते. म्हणून म्हणलं आधी कपडे धुवून द्यावं. काय आलं की मध्येच काय ना काय होतं. लगेच एवढं गरम झालं बघितलं का. मरणाचं गरम व्हायला बाहेर. चला आता तुम्हाला भेटते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता मी थोडंच बनवते. लय कामाचं होय नाही व्हिडिओ बनायचं. भेटते उद्या. बाय बाय.